विठ्ठल हिऱ्या मोत्यानं सजला जातो श्रीमंताचा बालाजी, पण बेला फुलात होतो माझा विठोबाराजी. काय मागितले पांडुरंगाने? पण माझी विनंती असेल, कीर्तन होईपर्यंत फ्रेश बसा, फ्रेश असा. घरचं टेन्शन कीर्तनात आणायचं अजिबात नाही. दादा तुम्ही माझ्याकडे पाहत चाल बर का. पखवाद वादक म्हणजे पखवाद म्हणजे कीर्तनाचा प्राण येतो. तुमचं लक्ष माझ्याकडे पाहिजे. बाकीचे कदरले तरी हरकत नाही, तुम्ही कदरायचं नाही. विठ्ठल कीर्तनकार गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत लागतो. गायक आणि वादक कमळाच्या फुलासारखे टवटवीत. सारे टाळकरी झेंडूच्या फुलावून एका दोरीत बांधल्यासारखी. आणि नेमके आमच्या नशिबाला सारी सूर्यफुलं असतात. आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्यापुढे. त्या सूर्यफुलाचं वैशिष्ट्य, सूर्य उगवला का ते टवटवीत होते. आमचे सूर्यफुला महाराज येऊन उभा राहिला का माना टाकीत. म्हणून आपल्या या सूर्यफुलासारखं नाही, तर त्या सूर्यफुलासारखं शेवटपर्यंत टवटवीत राहा. तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही. 1 तासाच्या आत आपण आपली सेवा आटोपती घेणार आहोत. विठ्ठल आज आम्ही हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने नाही, तर संपूर्ण हिंदुस्थानाच्या दृष्टीने, हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. काही लोक म्हणतात की तुम्ही छत्रपतीचं नाव कीर्तनात का घेतात, काय जय जयकार करतात? छत्रपती शिवराय काय देव होते का? छत्रपती शिवराय देव होते का? याच्या बाबतीत मला वाद घालायचा नाही. 33 कोटी देवतांचे अब्जावधी मंदिर असतील, पण ज्यांचं एकही मंदिर नसताना अब्जावधी लोकांच्या हृदयात ज्यांचं राज्य आहे, तो राजा म्हणजे शिवछत्रपती. पुन्हा ऐसा व्यक्ती होणे नाही माईबा. झाले बहु होतील बहु, पण याची सम हाच ऐसा राजा पुन्हा होणे नाही. एकदा केलेला प्रयोग जीवनात पुन्हा कधी केला नाही. आज कपाळावरचं कुंकू, मंदिरावरचे कळस, अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि चुली पुढची माय जिवंत आहे यासाठी योगदान हा भगवा ध्वज सुरक्षित राहिला पाहिजे. प्रतीप चंद्र लेखेव वर्धेष्णुर विश्ववंदिता शहासिनो शिवशेषा मुद्रा भद्राई राजते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांच्या ललकारीने सह्याद्रीला जाग आली, धर्माच्या युवकांना एकत्रित करून भगवा ध्वज आणखी पार फडकवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची कुर्बान समर्पित केली, असे हिंदू धर्म संरक्षक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की. अरे ज्यांचं नाव फक्त मुखात घेतलं तर अंगावरती काटा उभा राहतो, रक्त सळसळतं, हातातल्या मुठी ओळल्या जातात आणि हातात शस्त्र घेऊन दुर्जन विचारांचा निपात करावा असं वाटतो. ही ताकद फक्त एका चरित्रात आहे, या चारित्र्यात आहे, या इतिहासात आहे, या संशोधनात आहे. ही ताकद फक्त एका नावात आहे. आपण हाड म्हटल्यानंतर तर कुत्रा हाड टाकीत नाही. आपल्याला कुत्र घेईना गल्लीतलं. पण माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? असं म्हणतात की माणसाचा शेवटचा काळ जवळ आला की तो हलत नाही, तो डुलत नाही, तो बोलत नाही, तो हसत नाही. मला तुमच्याकडे पाहून दाट छान काही ती मध्ये एखादं गचकलं का काय? असं तर काही नाही ना. मोकळे बसा गाड्या, मोकळे असा. विठ्ठल त्या छत्रपती शिवरायांच्या जयंती उत्सवाप्रित्यर्थ आजची हरी कीर्तनाची सेवा, ज्या कीर्तनामध्ये, ज्या वारकरी कीर्तनामध्ये तुकोबारायांनी रंगा, छत्रपती शिवरायांनी रंगावं, आज त्यांच्या जयंतीला हरी कीर्तनाचं आयोजन आहे. एकदा गावकरी मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा. नियोजन गावकऱ्याचं आहे का तरुण मंडळीचं आहे? कोणाचं आहे? तुम्ही गावातले नाहीत का? तुम्ही गावातलेच आहेत ना. मग तुम्ही असे बाजूला असल्यासारखे कोंब राहतात. घडा घडा बोलत झाला गड्या. तुम्ही घरून कदरून येऊन इथं बसलात का? इकडचं महिला मंडळ भांडकुदार आहे का या गावातलं? असं तर काही नाही ना. तुम्ही घडा घडा बोलत चला गड्या. आमच्याकडे 2 लेकरं, 2 वर्षाची लेकरं घडा घडा बोलत आहेत, कोणाला बोलू देत नाही ते. तुम्ही पटापटा बोलत जा.
लोह गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन रंगलं होतं, प्रमाण चालू होतं, कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. एक किमया झाली, एका विशिष्ट जाती धर्माचे लोक छत्रपती शिवरायांचा पाठलाग करू लागले. इतक्याही जाती धर्माचा उल्लेख करणार नाही, विशिष्ट जाती धर्माचे लोक छत्रपती शिवरायांचा पाठलाग करू लागले. ढूंढ के लाओ, अरे कहाँ गया पता नहीं, जाओ शिवाजी को पकड़ कर ढूंढ के लाओ. ज्ञानाच्या तरवारी काढल्या, कीर्तनात प्रवेश केला. छत्रपतींनी तुकोबारायांचं कीर्तन रंगात आणलं, कीर्तनात प्रवेश केला. प्रथम आपलं मस्तक जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावरती ठेवलं. यासाठी जिरेटोप, कॅप, टोपी, पगडी बाजूला काढावी. शास्त्र सांगते की ज्यावेळी कीर्तन चालू असतं त्यावेळी कीर्तनकारामध्ये भगवंताचं वास्तव्य असतं, म्हणून त्याच्या चरणाचा स्पर्श आपल्या सहस्राधाराला व्हावा. म्हणून कॅप, टोपी, पगडी, जिरेटोप, मुकुट तो बाजूला काढावा. संतांपाशी बस बहु असावी मर्यादा. ही वारकरी संप्रदायाची उंची. जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन रंगात आलं आणि छत्रपती शिवरायांनी प्रवेश केला. जिरेटोप बाजूला काढला, नतमस्तक झाले तुकोबारायांच्या चरणावरती. गळ्यात टाळ घेतला आणि टाळकऱ्यात जाऊन उभे राहिले. कीर्तन रंगात आलं आणि ज्यावेळी छत्रपतीचं संकट, अरे महाराष्ट्रावरचं संकट पंढरीच्या मालकावर पडलं. पंढरीच्या मालकाने विटेवरून उडी टाकली आणि छत्रपती शिवरायांचा वेश धारण केला, टाळकऱ्यात जाऊन सामील झाले. ते शहा शिवरायांची ज्यावेळी छत्रपती शिवरायांना कीर्तनात पाहू लागले, किमया आणि चमत्कार छत्रपतींना जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात घडला. त्या शहांना छत्रपती शिवराय तर सापडलेच नाही, पण सगळेच टाळकरी शिवरायच दिसू लागले. पकडावं कुणाला? अरे कहाँ गया पहाड़ का चूहा, अभी तो कीर्तन में घुस गया था, कहाँ गया पता नहीं. ज्ञानातून काढलेल्या तलवारी पुन्हा ज्ञान केला आणि आल्या पावली परत निघून गेले. माझा मुद्दा असा आहे, जगद्गुरूंच्या चरणाचा स्पर्श झाला आणि तुकोबारायांच्या कीर्तनात छत्रपतींनी प्रवेश केला. छत्रपती तर त्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांच्या हातीच आले नाही, पण छत्रपतीच मात्र देव झाले होते. छत्रपती आज तुकोबारा श्लेष अलंकारात बोलतात, देवा काय चमत्कार आहे. अरे देव आलाय कीर्तनात, देव आलाय कीर्तनात. आज एखादा आमदार खासदार येऊन कीर्तनात बसला अर्धा तास, दुसऱ्याच दिवशी पेपरला हेडलाईन असते, अमुक अमुक आमदार आमतो अमुक अमुक महाराजांच्या कीर्तनात 2 तास मंत्रमुग्ध झाली पाहते. मला सांगा की तो आमदार येतो म्हणजे काय उपकार करतो का? तो कीर्तन श्रेष्ठ का आमदार श्रेष्ठ? बोला ना तुम्ही तरी. हा, पण तुम्ही कीर्तनात जर आमदार येऊन बसला, कीर्तन ऐकतात का? लोक मोबाईल घेऊन पळतात त्या आमदाराच्या सोबत सेल्फी काढायला. कळच केलं लोकांनी. आमदार कीर्तनात येतो आणि आता जर पेपरला हेडलाईन येत असेल, अरे महाराष्ट्राचा राजा जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात समोर बसून कीर्तन ऐकायचे. अरे महाराष्ट्राचे छत्रपती स्वराज्य संस्थापक गळ्यात टाळ घेऊन छत्रपती तुकोबारायांच्या कीर्तनात उभे राहायचे. ही कीर्तनाची मस्ती आणि वारकरी संप्रदायाची उंची माईबाप. टाळ्या सुद्धा आमच्याच माणसाला द्यावं लागल्या. तुमचं असं आहे, दावा तुम्हीच घाला आणि खवरं तुम्हीच करा. तुम्ही म्हणजे काही टेन्शनच घ्यायचं नाही. काही आवडलं तर निदान टाळी वाजवायची मेहरबानी करी जा, म्हणजे मला कळतं का तुम्हाला कळायले. काही भाषेत प्रॉब्लेम नाही ना माझ्या. मोकळं बसा तुम्ही, मोकळं हसा आणि मोकळ्या टाळ्या द्यायचं. कीर्तनकाराने टाळ्या मागून घेऊ नये, पण श्रोते जर कंजूस असतील तर मग टाळ्या काय सारच मागून घ्यावं. गुरुजी घेऊन बसलात तरच कीर्तन करते. मी 2G ला 3G ला नेटवर्कच देत नाही कीर्तनात. त्यांचे दृष्टांत सिद्धांत शेवटपर्यंत डाउनलोडच होत नाही, त्यांना नेटवर्क पुरतच नाही. किमान कीर्तन काढण्यासाठी माणसाचा बुद्ध्यांक उंचीचा लागतो, कळावे लागतात नर्म विनोद. तुम्ही कदरून येऊन तर नाही बसले, आणि जरी बसलेले असले यांना भ्यायचं नाही निदान कीर्तनात तरी. कारण पुरुष मंडळीचं सगळं नेटवर्क घराच्या बाहेरच असतं. काही बिघडलं तर तो म्हणतो इथून पुढे बघ मी तुला कुठे बाहेर फिरायला नेतो का. समजायचं त्याचं सगळं नेटवर्क घराच्या बाहेरच आहे. ती म्हणते तुम्ही फक्त घरी झाला, समजायचं तिची कव्हरेज एरिया फक्त घराच्या आत आहे.
मग आता तुम्ही घराच्या बाहेर येत, मोकळे आहेत तुम्ही, आता तुम्ही तुमच्या एरियात आहेत आणि आपली गली में तो कुत्ता भी शेर बन जाता है. यांचं नेटवर्क फक्त घराच्या आत आणि उमऱ्याच्या आत. त्यांनी उमऱ्याच्या आतच बडबड करायची, उमऱ्याच्या बाहेर निघली की मग तुमचं ऐकायचं. हे ऐकायला तयार आहेत, फक्त तुम्ही मोकळे बसा. छत्रपतींना अभिप्रेत असलेला अरे वारकरी संप्रदायाच्या कीर्तनातून हा महाराष्ट्र घडला गेला. महाराष्ट्र घडला छत्रपतींच्या तलवारीच्या पातीनं आणि हा महाराष्ट्र घडला साधू संतांच्या वाणीनं. भक्ती आणि शक्तीचा खरा संगम असेल आज छत्रपती शिवरायांच्या जयंती उत्सवाचं हे वारकरी खरी कीर्तन. ही तरी भक्ती आणि शक्तीचं मिलन आहे. पहिला मुद्दा कीर्तन आहे शिवजयंती उत्सवाचं. दुसरा मुद्दा घर आहे, कीर्तन आहे गृहप्रवेशाचं. थोडक्यात सांगते गृहप्रवेश. वास्तुशांती झाली का इथं? वास्तुशांती झाली का? त्यांच्या घराचा प्रवेश करायचा आजच एक याच्या आधी झाली, आधीच झाली. पण आजचं त्यांचं अन्नदान आहे आणि हे योग्य आहे बरं का. इथून पुढे तुम्हाला वास्तुशांती करायची असेल तर त्या दिवशी फक्त वास्तू शांत करायची, पाहुणे रावडे बोलवायचे नाहीत आणि पूजा आटोपली की मग दुसऱ्या दिवशी का होईना मग अन्नदान करायला चालतं. वास्तू शांती केली त्या दिवशी लोक जेव घातले का वास्तूतला दोष निघतो आणि अन्नात जाऊन बसतो. त्यामुळे इथून पुढे कोणाच्या वास्तू शांतीला गेल्या तर त्याचा दोष घ्यायचा नाही, घरून डबा घेऊन जायचा. कळालं तुम्हाला? आणि इथून पुढे वास्तू शांती अशाच व्हायला पाहिजेत. आपला दोष लोकांना देऊ नका, वास्तू शांती करून घ्या आणि मग एखादा शुभ मुहूर्त अन्नदान करायचं असेल तर शुभ मुहूर्ताची गरज नाही. मग एखादा दिवस निवडायचा आणि त्या दिवशी सगळे आपतिष्ट नातेवाईक जीव घालायचे. ज्यांचा नूतन ग्रह प्रवेश आहे त्या सर्व परिवाराला या ठिकाणी आपण विविध प्रकारच्या सर्व पद्धतीच्या शुभेच्छा देऊया की त्यांच्या नवीन वास्तूमध्ये त्यांचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जाऊ. हे घरी कीर्तन आहे. सगळ्यात मोठं कारण आज माऊंद्याचं घरी कीर्तन आहे की अनेक परिवारांनी मिळून, 3 परिवारांनी, बरोबर आहे ना, 3 परिवारांनी मिळून या ठिकाणी तीर्थयात्रा केली आणि सुखरूप आपल्या त्या गावी व्यवस्थित पोहोचली. आणि तीर्थयात्रा संपूर्ण तिचं फळ जर प्राप्त करायचं असेल, तीर्थयात्रा केलेली तिचं व्यवस्थित फळ व्यवस्थितरित्या जर प्राप्त करायचं असेल तर त्याचं माऊंद घातलं जातं. म्हणजेच शास्त्राच्या भाषेमध्ये त्याला आणखी नाही शब्द आहे, गंगा पूजन. पण आपल्याकडे माणूस मेल्यावर गंगा पूजन करतात. हे गंगा पूजन वेगळं आणि ते गंगा पूजन वेगळं. माऊंद म्हणजे तीर्थयात्रेचा उद्यापन जर करायचं असेल तर त्याला माऊंद म्हणतात. ज्यावेळी नामदेवराय तीर्थयात्रा करून आले पंढरीला आणि त्यावेळी पांडुरंग परमात्मा सांगतायत, नामदेवा तीर्थयात्रेचं तीर्थकाळ, तीर्थयात्रा जर तुम्हाला सफळ संपूर्ण करून घ्यायची असेल तर त्याचं माऊंद करणं गरजेचं आहे. त्या तीर्थयात्रेचं गंगापूजन करणं गरजेचं आहे. आणि गंगापूजनाला काय करायचं? क्षेत्रवासी भाविक पूजावे, ब्राह्मण षड्रस अन्न द्यावे त्यासी. आपले क्षेत्रवासी भाविक असतील, ब्राह्मण, ब्रह्म जानाती इति ब्राह्मण हा. माझ्या व्यासपीठाचा ब्राह्मण हा शब्द जातीवाचक नाही तर तो अधिकारवाचक आहे. क्षेत्रवासीतील जेवढे काही भाविक असतील, जेवढे काही साधू संत असतील, जेवढे काही वारकरी असतील, साधू संत असतील, त्या सगळ्यांना षड्रस अन्नाचं भोजन आज द्यावं आणि विधिवत पूजा करून अन्नदान करावं. म्हणजे तीर्थयात्रा पूर्ण केल्याचं आणि सफळ संपूर्ण झाल्याचं पुण्य आम्हाला प्राप्त होतं. सांगितले जोवरी हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तो तू आपले सोहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थावळी एक प्रकरणच आहे संत साहित्यामध्ये की प्रत्येकाने तीर्थयात्रा केली पाहिजे. प्रत्येकाने चरयेवेती चरयेवेती. साधू संतांनी सुद्धा तीर्थयात्रा केली पाहिजे. वारकरी संप्रदायाची आळंद देऊन पंढरपुराकडे जी दिंडी निघते ही एक प्रकारची तीर्थयात्राच आहे. वारीला अनेक प्रकारचा समाज जातो, हौशे, नवशे आणि गौशे अनेक प्रकारचे असतात. आपण वारीला जातो, काही काही लोक वजन कमी करण्यासाठी जातात. माझी भाषा कळायली ना तुम्हाला? आवाज व्यवस्थित क्लिअर येतोय का? क्लिअर येतोय ना? मग तुम्ही क्लिअर सारखी करू नका. आपण सकाळी उठून चालतो रक्तातली साखर कमी होण्यासाठी, पण साधू संत मात्र चालतात समाजातली गुढी टिकून राहावी याच्यासाठी. आपल्या आणि त्यांच्या चालण्यामध्ये फार मोठा फरक आहे. जाणारा समाज अनेक प्रकारचा असतो. काही लोक म्हणतात पण आमच्या नशिबाला अशा गाडी येतात
ज्या कोण्याच फिटरकडे नीट होत नाही. पहा तुम्ही, वायरी तुटलेले, डीव गळालेले, डीपी जाळालेले, फ्यूज उडालेले, सारं फाउंडेशन हालत त्याचं. तो महाराज मला येऊ द्या ना. म्हणलं बाबा तुम्हाला चालता येत नाही, तुम्हाला कशाला यायचं? पडून राहीन तर ठाई कुठं? टेम्पो मध्ये. बरं टेम्पो मध्ये त्याला चढता आलं पाहिजे ना. त्या टेम्पोला दोरी असते, अशी पायऱ्या असतात दोरीच्या. बरोबरची दोरी दिसावी तर खालची पायरी दिसत नाही. खालची पायरीवर पाय ठेवता वरचं ते आकडा दिसत नाही, दोरी दिसत नाही. ते वर पाहत खाली चलत नेमकं मध्ये गुततो. महाराज मी गुतलो. म्हणलं तू आहे तिथंच बरा आहे, पाहि न श्रीमुख आवडीने हाय तू तिथंच बरा आहे. जोपर्यंत आपलं शरीर धाडधाकटे तोपर्यंत माणसाने तीर्थयात्रा करावी, तीर्थयात्रा करावी, करावी. महिमा चरैवेती चरैवेती. नामदेवराय विश्वमाऊली ज्ञानोबारायांना घेऊन तीर्थयात्रा करतात. आणि तीर्थयात्रा करता करता अनेक गावं जोडली, अनेक माणसं जोडली. वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. याला संतांची तीर्थयात्रा म्हणतात. विठ्ठल अनेक प्रकारचे नियम मानवी शरीराला घालून दिलेत. साधू संतांचा एकही अभंग नसेल जो विनाकारण निर्माण झालेला आहे. प्रत्येक अभंगाच्या पाठीमागची पार्श्वभूमी परिभाषा वेगळी असेल. तुम्हाला कळायलंय ना महिला मंडळ? झोपल्या का काय? जरी 12 वाजले तरी तुम्ही 12 वाजल्यासारखे करू नका. चेहरे जराशे खुलू द्या तुमचे. साधू संतांचा एकही अभंग अथवा विनाकारण निर्माण झालेली नाही. प्रत्येक अभंगाच्या पार्श्वभूमी पाठीमागची पार्श्वभूमी वेगळी असेल, पण एकही अभंग अथवा विनाकारण निर्माण झालेली नाही. जगाच्या कल्याणासाठी अभंगाची निर्मिती केली. घरातून बाहेर पाऊल टाकत असताना जर एखादा माणूस विनाकारण बाहेर पाऊल टाकत नाही तर साधू संतांचा अभंग आणि विनाकारण कशी असेल? विचार एखाद्या व्यक्तीला तुम्ही, भाऊ कुठं चालला? तो काही नाही, पोरीचा D.Ed ला नंबर लागला, ऍडमिशन साठी चाललो. कुठं चाललात? ना पोरगा MBBS करतो, जालन्याला भेटायला चाललो. कुठं चाललात? तात्या काही नाही, पोरीचं लग्न जमलं, बस्ता बांधायला चाललो. कळायलं ना तुम्हाला? कुठं चाललात? कुठं चाललात? अण्णा काही नाही, पोरीची डिलिव्हरी झाली, दवाखान्यात डबा घेऊन चाललो. कुठं चाललात? तात्या काही नाही, पहिली मिली म्हणून दुसरी. आता लोक जणू तुमच्या तोंडाला इचूड असला होता, आणि आता तुमचे चेहरे कसे खुलले. पहिली मिली म्हणून दुसरी. अबो बाबा चॅप्टर लोक आहे तुम्ही. निदान कीर्तनात आल्यावर तरी पॉझिटिव्ह विचार करी जा. राव कीर्तनात आल्यावर तरी चांगले विचार करी जा, नकारात्मक विचार करी जाऊ नका. तुम्ही काय विचार केला मला माहिती नाही, पण सोच बदलो बाई, एक दिन देश बदलेगा. विचार बदला, देश बदलेल. पहिली मिली म्हणून दुसरी, दुधाची म्हैस आणायला चाललो. कळायलं ना आता तुम्हाला? घरातून पाऊल टाकत असताना ज्याचा स्वार्थ घडलेला आहे तो माणूस आहे. साधू संतांनी जगत कल्याणाची कामं केली. एखादा माणूस भेटू द्या, माणूस इथपर्यंत डोकं लावतो, हा माणूस मला आयुष्यात कोणत्या कामी उपयोगी पडत. देव चतुर माणसं चॅप्टर आहेत, माणसं मरणाची चॅप्टर. सर्रा रिकामा बदनाम झाला. आज खरा रंग बदलणार तर माणूस आहे. काळ कितीही बदलला, जनावर त्यांची मर्यादा कधी सोडत नाही. आज सगळ्या मर्यादा सोडल्या त्या माणसानं सोडल्या. जगाला कसं फसवायचं हे फक्त माणसाला विचारा. माणूस जगाला कसं फसवायचं. इलेक्शनचा पिरियड होता आणि एक माणूस प्रत्येक गावात जायचा आणि एकच भाषण ठोकायचं. इकडे आचारसंहिता तर नाही ना, म्हणजे बरं असतं तुम्ही जातात आणि आम्ही गुततो. एक माणूस प्रत्येक गावात जायचा आणि एकच भाषण ठोकायचा. माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, आपलं भगिनींनो, एकदा संधी द्या, गावचा काया पालट करून टाकीत. एक माणूस म्हणे, साहेब आमच्या गावात पाण्याचीच व्यवस्था नाही. म्हणे काळजी करू नका, मला निवडून आणा. म्हणजे मला नाही असं तो म्हणला. असंच असतंय ना, मला निवडून आणा, घरात पाण्याची व्यवस्था आणि त्यांचे भाषण अशाच प्रकारचे असतात ना. तुमचा चांगला अनुभव आहे माझ्यापेक्षा तुम्हाला. दुसऱ्या गावात गेला, भाषण तेच, एकदा संधी द्या, गावचा काया पालट करून टाकील. एक माणूस म्हणे, साहेब आमच्या गावात लाईटचीच व्यवस्था नाही. म्हणे काळजी करू नका, घरात लाईट आणि फक्त मला निवडून आणा. तिसऱ्या गावात गेला, भाषण तेच, एकदा संधी द्या, गावचा काया पालट करून टाकील. एक माणूस म्हणे, साहेब आमच्या गावात रस्तेच नाही. म्हणे घरापर्यंत रस्ते आणीन, फक्त मला निवडून आणा. चौथ्या गावात गेला, भाषण तेच, एकदा संधी द्या. एक बाई म्हणे, साहेब आमच्या गावात स्मशानभूमीच नाही. म्हणे काळजी करू नका, घरात स्मशानभूमी वारी, फक्त मला निवडून आणा. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा, पण तुका म्हणे ताळा नाही अलीकडे आणा, त्याच्या जीवनात अवकळा. जगाला फसवता एक दिवस जो स्वतःही फसतो.
एक वाक्य बोलू माई बाप, घरात महत्वाचा निर्णय असेल तर बापानंतर तो कोणाला विचारावा? मोठ्या कोणाला? बायकोच्या भावाला. बरोबर आहे ना? म्हणजे आमचे भाऊ चुकीचे संदेश देतात, निर्णय देतात असं नाही म्हणायचं मला, नाही तर यांचे चेहरे पडायचे. पण तुमचे भाऊ जिवंत असतील तर कशाला विचारताय आमच्या भावाला? घरात महत्वाचा निर्णय असेल तर तो मोठ्या भावाला विचारा. कारण आमचा भाऊ घर मान्य, सरपंच गाव मान्य, आमदार तालुका मान्य, खासदार जिल्हा मान्य, मुख्यमंत्री राज्य मान्य, राष्ट्रपती देशमान्य, राष्ट्रमान्य, इर्नोचा अध्यक्ष जगमान्य, परमात्मा विश्वमान्य, साधू संत देवमान्य, ज्ञानोबाराय संत मान्य, पण जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय मान्य. साधू संतांनी जगताच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. जगातल्या 100% लोकांपैकी 50% लोकांना आपल्या सुखदुःखाशी अजिबात घेणं देणं नाही. उरलेल्या 50% लोकांपैकी 49% लोकांना ज्यावेळी आपलं वाटुळं होतं त्याच वेळी त्यांना आनंद होतो. पण जगातला असा 1% वर्ग असा आहे की आपल्या दुःखाने त्यांचं अंतःकरण वितळतं, पाझरतं. लेकुराचे हित वाघे माऊलीची चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. त्या संत भूमीत आपण जन्माला आलो हे आपलं भाग्य. साधू संताच्या नंतर आपण जन्माला आलो हे आपलं अहोभाग्य. आजही ज्ञानोबा तुकोबाराय सारखे संत महाराष्ट्राच्या भूमीला लाभले नसते तर काय असते महाराष्ट्राच्या परमार्थाची अवस्था? आग लगे आसमान में सरसर गिरे अंगार, अगर संत न होती दुनिया में तो जल जाता संसार. आपले पाखरं धरून शिजून खायचीच वेळ आपल्यावर आली असती. धरा 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 रे, मारा 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 रे. संत भूमीत आपण जन्माला आलो माईबाप. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश या सगळ्यांचा मिळून बनला हा महाराष्ट्र. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय